नमस्कार मित्रांनो, नेहमीप्रमाणेच आजही आपण एक छोटीशीच पण खूप महत्त्वाची गोष्ट ऐकणार आहोत म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही ती समजून घ्यायची आहे आणि त्यातून जो सार घ्यायचा आहे, जो बोध घ्यायचा आहे तो तुम्ही घ्याल अशी अपेक्षा. गोष्ट छोटीच आहे, साधी आहे, पण खूप महत्त्वाची आहे. या गोष्टीमध्ये आपण हे समजून घेऊ शकतो की आपल्याला जीवनामध्ये अनेक तऱ्हेचे लोक मिळतात, भेटतात आणि आपल्याला कोणाशी कसं वागायचं आहे आणि त्यांना कसं ट्रीट करायचं, त्यांच्याशी कितपत संबंध ठेवायचा, कितपत संबंध जोडायचा आणि कोणाला कसं अवॉइड करायचं, याचा तो सार आहे. तर मित्रांनो, गोष्टीला सुरुवात करूयात फार वेळ न घालवता. एक जंगल होतं. खरं तर आधीच सांगून ठेवतो की ही काल्पनिक गोष्ट आहे. त्याचा वास्तवाशी काही संबंध जोडायचा असेल तर तुमचा तुम्ही जोडू शकता, माझी काहीच हरकत नाही आहे. गोष्ट काल्पनिक जरी असली तरी वास्तविक जीवनाशी आपण ती जोडूच शकतो आणि त्याचा वास्तविक जीवनामध्ये फार चांगला खुबीनं वापर करता येऊ शकतो. तर एक जंगल असतं. जंगल सुखी होतं, समृद्ध होतं, सर्वच जंगलांसारखं, म्हणजे सो कॉल्ड एकदम आरामशीर जंगल की ज्यात सगळे सुखी आहेत, आनंदाने राहतात, अशा टाईपचं ते जंगल होतं. आणि त्या जंगलामध्ये सगळे आनंदानं राहत होते. त्या जंगलाचा एक राजा होता, सिंह, आणि इतर प्राणी सगळे आनंदानं एकमेकांशी सहचार्यानं राहत होते, सहचारानं. एके दिवशी सकाळी असंच फिरता फिरता वाघ म्हणजे त्याच्या शिकारीला निघालेला असताना त्याला एक गाढव दिसलं. ते गाढव गवत चरत होतं. वाघानं सहज गाढवाला आवाज दिला, काय गाढवराव, काय चाललं आहे? गाढव म्हणाला, बेस्ट चाललं आहे, मजेत आहे, मस्त पिवळं गवत मला आज मिळालं आहे, ते खाऊन आज एकदम मन तृप्त झालं आहे. तर वाघानं विचारलं, पिवळं गवत? तर गाढवानं सांगितलं, हे काय, हे सगळे जे पिवळं गवत आहे हे खाऊन मला खूप म्हणजे अत्याधिक आनंद झाला आहे आणि माझं पोट एकदम मस्त भरलं आहे आणि चवही फार सुरेख आहे या पिवळ्या गवताची. गाढवाचं हे बोलणं ऐकून वाघानं बघितलं तर सगळीकडं तर हिरवं गवत आणि हा गाढव तर म्हणतोय की पिवळं गवत. म्हणून वाघ जरा अचंबित झाला आणि गाढवाला म्हणाला की अरे मित्रा, हे सगळं तर गवत हिरवं आहे आणि तू कसं काय पिवळं गवत म्हणतो त्याला? तर गाढव म्हणाला, अरे वाघोबा, तुला दिसत नाही का, तुझ्या डोळ्यांना काही प्रॉब्लेम झाला आहे का? हे सगळं पिवळं गवत आहे, तू असं हिरवं बिरवं काय म्हणायला लागला आहे? ते पिवळं गवत असताना तू हिरवं म्हणतोय, मला मूर्ख समजतो का? तर वाघाला त्याचा राग आला आणि त्या वाघानं त्याच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. मग त्यांची ती हुज्जत वाढत गेली. त्या दरम्यान इतर प्राणीसुद्धा तिथं जमले. तेही म्हणू लागले की अरे असं काय आहे, म्हणजे हे गवत तर हिरवं आहे आणि हा कसं काय पिवळं म्हणतोय? गाढव त्याचा हे काय सोडे ना. गाढव म्हणाला, हे पिवळंच गवत आहे. आणि मग त्यांचं भांडण न थांबता ते गेलं राजाच्या दरबारात. राजा, सिंह दोघांनाही समोर उभं केलं आणि सिंहानं विचारलं, काय झालं? दोघांनी आपली कैफियत सांगितली की गाढव म्हणाला, ते मी पिवळं गवत खात होतो, या वाघोबाने मला विचारलं, मी सांगितलं त्याला मला हे पिवळं गवत खूप आवडलं, मी खाल्लं. वाघ म्हणाला की अहो साहेब, ते गवत तर हिरवं होतं, हा पिवळं गवत म्हणतो आहे, मला ते म्हणजे मूर्खपणाचं वाटलं याचं बोलणं, म्हणून मी त्याला सांगतो आहे की हे गवत हिरवं आहे. तर तो ऐकायलाच तयार नाही, तो पिवळंच गवत म्हणतो आहे. तर मग सिंहानं ते सगळं ऐकून घेतलं
आणि लगेचच तिथल्या तिथं फैसला केला. सैनिकांना म्हणजे स्वतःच्या दरबारातल्या सैनिकांना सिंहानं आदेश दिला की या वाघाला 100 फटके चाबकाचे मारा, हा दंड द्या आणि सोडून द्या त्याला. आणि त्यानंतर गाढव फार आनंदी झालं की आपण केस जिंकलो. गाढव त्याच्या खुशीत निघून गेलं. आणि मग वाघानं सिंहाला नम्रतेनं विचारलं की साहेब, मी शिक्षा घ्यायला कबूल आहे, शिक्षा तुमची सहन करायला कबूल आहे, पण मला एक सांगा की अख्ख्या जगाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की ते गवत हिरवं आहे, तरी तुम्ही मला काय शिक्षा दिली? तेव्हा सिंहानं सांगितलं की तो गाढव आहे, तो मूर्ख आहे, त्याला अक्कल नाही आहे, पण तुझी सुरुवात, तुझ्या सकाळची सुरुवात किंवा तुझ्या दिवसाची सुरुवात किंवा तुझा वेळ हा वाया घालवलास त्या गाढवाशी हुज्जत घालून. तू त्याच्याशी हुज्जत घालणं हा तुझा मूर्खपणा आहे. अशा प्राण्याशी तू हुज्जत का घातलीस? तू हुज्जत घातलीस, तुझा वेळ वाया घालवलास, तुझा मेंदू आणि तुझ्या म्हणजे मानसिक याला त्रास करून घेतलास, हा तुझा मूर्खपणा आहे. त्याची ही शिक्षा देतो आहे मी तुला. ते गवत हिरवं आहे हे मलाही माहिती आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्या गाढवाला हे समजावून सांगत बसणे हा मूर्खपणा आहे. म्हणून त्या गाढवाला ते सांगणं ही चूक केलीस तू, म्हणून मी तुला शिक्षा दिली आहे. तर मित्रांनो, अशाच टाईपचं आपल्या भारतभर असे काही म्हणजे मूर्ख भक्त, अंधभक्त म्हणतात, अशा टाईपचे हजारो लोक तयार झालेले आहेत की जे कुठलाही विचार करत नाही आहेत, कसल्याही प्रकारचा विचार करत नाही आहेत आणि कुठल्याही गोष्टीचं अवडंबर करतात ज्याचा त्यांना म्हणजे अभ्यास नसतो आणि ते त्या विषयाच्या खोलात जात नाहीत. त्याचा थोडाही म्हणजे परामर्श घेत नाहीत की आपण काय बोलतो आहे, काय करतो आहे, आणि एकदम निर्बुद्धपणे एखाद्या गोष्टीचं समर्थन करत राहतात. अशा लोकांपासून आपण 4 हात लांब राहणं आणि त्यांच्याशी हुज्जत न घालणं, त्यांच्याशी कसल्याही प्रकारचा संवाद न करणं हेच आपल्यासाठी फायद्याचं आहे. आणि त्यांना लांब ठेवणं हा या गोष्टीचा सारांश आहे. एवढंच मला सांगायचं आहे. गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.